घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज. गड इंग्लज मधील नगरपालिका हद्दीतील तब्बल 6 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ नामदार हसनसु मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आला. पण यावेळी गड इंग्लजकरांनी डिजिटल बोर्ड वॉर काय असते हे अनुभवले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोर्ड झळकले, तर दुसरीकडे हा निधी आपणच आणला असा दावा करीत विरोधी पक्षानेही आपले बोर्ड झळकवले. विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगीच्या सभेमध्ये बोलत असताना गड इंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नरेंद्र भद्रापूर यांनी विधान परिषदेचे आमदार बंटी पाटील यांनी दिलेल्या विकास कामांच्या निधीचे बोर्ड लावताना तुम्ही प्रत्यक्ष बंटी पाटील यांचाही फोटो लावण्याचे औदार्य का दाखवले नाही, असा जाब विरोधकांना विचारला. गडिंग्लज शहरासाठी आजपर्यंत 150 कोटी रुपयांचा निधी या गडिंग्लज शहराला दिला. साहेबांनी केलेलं काम, साहेबांची जी काम करण्याची हातोटी आहे आणि साहेबांचं जे जनसंपर्क आहे त्या आधारावरच आरक्षण पडली. त्याच दिवशी मी बाईट दिली होती साहेब की राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक निवडून येणार. मला सांगायचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे, म्हणजे हे मी हक्कानं का सांगू शकलो, कारण काम करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणारी नगरसेवकांची जी उमेदवारांची मंडळी होती आमची, ती सर्व खरोखरच तळागाळात काम करणारी मंडळी होती आणि ती निवडून येणाऱ्याची खात्री होती. आता 11 नंबरमध्ये म्हटला तर प्रस्थापितांचं 2 सीटा येणार असं गावात चर्चा होती. मला साहेबांना आवर्जून सांगा वाटेल, नागेश चौगले म्हटलं तर आंदोलन करणारा कार्यकर्ता आणि उदय परीट म्हटलं तर सर्वसामान्य माणसांसाठी 24 तास वेळ देणारा कार्यकर्ता आणि एका दुसऱ्या बाजूला एक प्रचंड आर्थिक बलाढ्य ताकद असलेला आणि मी खूप समाजाचं काम करतोय असं ढोंग करणारा दुसरा उमेदवार होता. अशामध्ये तुम्ही या 11 प्रभागातील नागरिकांनी सारासार विचार करून मला अभिमानानं सांगावंसं वाटेल, ज्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही त्या सत्तेत होतो साहेब, त्यावेळेला जी इथं विकास कामं झाली ती सर्व साहेब तुमच्या माध्यमातून आणि त्यावेळेच्या खासदारांच्या माध्यमातून आम्ही आणली आणि त्याचं श्रेय मात्र हे आमच्या विरोधक मंडळींनी घेतली. त्याची जाण ठेवून या दोन्ही उमेदवारांना आणि साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला विजयी करून तुम्ही दिलात. या प्रभागातील बरेच प्रश्न प्रलंबित होते. तुम्ही प्रत्येक वेळेला यायचं, नगरपालिकेत सांगायचं आमचं हे काम करायचं आहे, आमचे गटर नाही, आमचं पाणी तुंबलंय, पाणी जायला वाट नाही. पण बऱ्यापैकी मुश्रीफ साहेबांच्याकडे ज्या वेळेला तुम्ही मांडलात त्या वेळेला आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं पहिल्यांदा ही कामं झाली पाहिजे. हद्दवाढीचा प्रश्न होता त्या कारणानं ते केले नाही, पण साहेबांनी जितके पैसे दिले, आज मगाशी साहेब एका ठिकाणी सरस्वती नगरमध्ये एक बोर्ड बघितला मी साहेब, म्हणजे काम त्यांनी मंजूर करून आणलं किंवा ते बंटी पाटलांच्या फंडातनं आणलं असा तिथं एक बोर्ड लावलेला. पण मला आपल्या शुद्ध नागरिकांना सांगायचं आहे, जी पुरोगामी विचाराची मंडळी म्हणून आजपर्यंत तुमच्या समोर आलेली होती, ज्या वेळेला मुश्रीफ साहेबांनी ज्या 10 ते 15 कोटीचा निधी दिला त्यावेळेला मी त्यांच्यामध्ये पदाधिकारी होतो, राजूअण्णा खनगावे होते. त्यावेळेला मला साहेब खेदानं आणि त्यावेळेचा एक मी त्यांच्यातला साक्षीदार आणि जनतेला मला आज सांगायचं आहे, त्यावेळेला या बिचाऱ्या मुश्रीफ साहेबांचं साधा एक डिजिटल बोर्ड देखील आम्ही लावू शकलो नाही, म्हणजे आम्ही किती कृतज्ञ आहोत. आणि आज साहेबांनी त्यांचा पण असू दे, ते विधान परिषदेचे जरी आमदार असले तर राज्याच्या मंत्र्यानं एक अलिखित नियम असतो, सत्ताधाऱ्यांनी सगळी उद्घाटन करायचे असतात. प्रत्येकाला प्रशासनामार्फत निमंत्रण दिलं गेलं होतं, ते आले नाहीत, ते दुर्दैव आहे त्यांचं. म्हणजे विकास कामाला तुम्ही खेळ करायचं काम करता. ज्या माणसानं काम केलं त्याचं कौतुक करायचं तर दूर, पण त्याने आज एक बोर्ड लावून ठेवला. म्हणजे ज्या ठिकाणी आपण केलंच नाही काय, मग आज तुम्ही त्यांच्यावर आहात का? आज आपण एखाद्या जातीवादी पक्षामध्ये प्रवेश करता आणि आम्ही पुरोगामी आहे म्हणून सांगता आणि आज निषेधाचा बोर्ड लावला. म्हणजे मी पूर्वीच्या जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल बोलतोय. मग आजपर्यंत तुम्ही जनतेला का फसवलं? मला प्रश्न आहे हा. या साहेबांनी एवढी कामं केली, त्या विचारांचं कधीही आम्ही कौतुक करू शकलो नाही, मग आज यांना इतका का पडका आला? हा विषय
त्या बोर्डाच्या माध्यमातून सांगायचं मला होतं जनतेला, या परिसरातील विकास जर बघितला तर साहेबांनीच आणि केवळ ह्या गडिंग्लज शहराचा विकास फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेब करू शकतात. कारण मुश्रीफ साहेबांच्या सारखा धडाडीचा नेता या पश्चिम महाराष्ट्रात या महाराष्ट्रात नाही. 5 वाजताला जनतेला भेटणारा एकमेव आणि एकमेव, मुख्यमंत्री पण भेटत नसतील पण साहेब जनतेसाठी खुले असतात. म्हणजे एवढा काम करणारा नेता आम्हाला सापडला या परिसरामध्ये. आता हा रस्ता असू देत, हा रस्त्याचंही सांगतो तुम्हाला, काम साहेबांनी मंजूर केलं, यामध्ये त्यांनी खोडा घालून काम घेतलं. पण आम्ही त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला आणि त्यांच्याकडनं चांगलंच काम करून घेतलं. म्हणजे साहेबांनी पण आम्हाला कधीच सांगितलं नाही की विरोधकांना काम केले म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी करा, माहिती घ्या. आम्ही फक्त सांगितलं काम साहेबांनी जे काम आहे ते चांगलं करून घ्या. म्हणजे एवढा दूरदृष्टीचा असणारा आमचा नेता या परिसरामध्ये जे शिल्लक आहे तेही काम होतील मला खात्री आहे. आता रिंग रोडसाठी परवा आम्ही साहेबांच्याकडे आमची काही मंडळी गेली होती. रिंग रोडच्या प्रश्नासाठी येणाऱ्या अधिवेशनानंतर साहेब टोकन लावण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे प्रयत्न करून हाही प्रश्न मार्गी लावणार आहेत. गडिंग्लज शहराच्यासाठी साहेबांच्या नियोजनामध्ये 200 कोटीचा निधी तरी किमान साहेब आम्हाला देतील अशी मला आशा आहे. आणि निश्चितपणे गडिंग्लज शहरामध्ये 1 इंचाचंही काम ज्या धर्तीवर कागल सुंदर केलंय त्याच पद्धतीने गडिंग्लज देखील सर्वांग सुंदर होईल अशी मला खात्री. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.